पृथ्वीबाहेर इतर ग्रहावर एलियनचा शोध घेतला जातोय. एलियनच्या अस्तित्वाबाबतचा आजपर्यंतचा सर्वात मोठा पुरावा संशोधकांच्या हाती लागलाय. पृथ्वीसारखा दिसणारा पण पृथ्वीपेक्षा 9 पट मोठा असलेल्या K2-18b या एक्सोप्लॅनेटवर जीवसृष्टी असल्याचा दावा केला जातोय. या अनुषंगाने संशोधक त्याचा शोध घेत आहेत. त्यातच संशोधकांच्या हाती आता मोठं यश आलंय. लवकरच एलियनशी संपर्क साधता येणार आहे. नासाच्या वेब टेलिस्कोपने K2-18b हा एक्सोप्लॅनेट शोधलाय. ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून 100हून अधिक लांब पंख असलेल्या पायलट व्हेल्सना समुद्रात सुखरूप सोडण्यात आलाय. तर यात 29 व्हेल्स मरण पावलेत, असं ऑस्ट्रेलियाच्या पार्क्स अँड वाईल्ड लाईफने म्हटलंय. डन्सबरो जवळील टोबी इनलेट येथे 100हून अधिक लांब पंख असलेले व्हेल अडकले होते. वन्यजीव अधिकारी, सागरी शास्त्रज्ञ आणि पशुवैद्यकांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर त्यांनी या व्हेल्सची सुटका केली आहे. श्रीलंकन तिबेटियन बौद्ध ब्रदरहूडचे अध्यक्ष डॉक्टर दामेंडा कोरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक महान नेते म्हणून वर्णन केलंय आणि ते म्हणालेत की भारताच्या पंतप्रधानपदी त्यांची नियुक्ती झाल्यानंतर बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन झाले. 2017 मध्ये पंतप्रधान मोदींच्या श्रीलंका दौऱ्याची आठवणही त्यांनी सांगितली, ज्यामध्ये पंतप्रधान मोदी वेसाक दिनाच्या सोहळ्यात सहभागी झाले होते. सहारा वाळवंटातून धूळ वाहून नेणाऱ्या वाऱ्यांमुळे ग्रीसमधील शहरांतील हवेची गुणवत्ता खालावली असून तापमानात अचानक वाढ झाली आहे. या वाऱ्यांमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाऱ्यांमुळे जंगलात अवेळी आग लागली. गेल्या 24 घंटात ग्रीसमधील एकूण 25 जंगलांना आग लागली आहे. त्यामुळे दृश्यमानताही मर्यादित झाली आहे. मार्च 2018 मध्ये ही अशी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर ही सर्वात वाईट घटना असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. श्रीलंकेने चीनला चांगलाच झटका दिलाय. श्रीलंकेतील हंबनटोटा येथे असलेल्या मटाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भारत आणि रशियाच्या कंपनीकडे देण्यात आली आहे. ज्या विमानतळासाठी चीनने श्रीलंकेला मदत केली त्या विमानतळाची जबाबदारी श्रीलंकेने भारत आणि रशियाला दिली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नसून अजूनही कुकी आणि मेतेई या 2 समुदायांमध्ये संघर्ष सुरू आहे. काल मध्यरात्री कुकी अतिरेक्यांनी थेट केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना लक्ष्य केलं. यावेळी झालेल्या हल्ल्यात CRPFचे 2 जवान शहीद तर 3 जवान गंभीर जखमी झाले. येमेनच्या हुथी आतंकवाद्यांनी भारतात येणाऱ्या नौकेवर लाल समुद्रात आक्रमण केलंय. या नौकेचे नाव एंड्रोमेडा स्टार असून ती तेल घेऊन भारतात येत होती. या आक्रमणात नौकेची किरकोळ हानी झाल्याचं सांगण्यात आलंय. ही नौका ब्रिटनची असून आक्रमणानंतरही तिने प्रवास चालू ठेवला. ती गुजरातमधील वाडीनार येथे पोहोचणार आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे CBIने काल संदेशखाली येथे अनेक ठिकाणी छापे टाकले. या काळात तपास यंत्रणेने विदेशी पिस्तुलांसह अनेक शस्त्रे, बॉम्ब आणि दारुगोळा जप्त केला. यानंतर NSG कमांडोही संदेशखाली येथे पोहोचले. NSGचे पथकही शोध मोहीम राबवत आहेत. जपानच्या पश्चिम किनाऱ्यावरील बोनिन बेटावर आज शक्तिशाली भूकंपाची नोंद झाली आहे. ओगासवरा बेट या नावानेही या बेटाला ओळखलं जातं. 6.9 रिश्टर स्केल इतकी तीव्रता या भूकंपाची होती. त्यामुळे सुनामीचा धोका व्यक्त केला जातोय, पण असा कुठलाही धोका नसल्याचं जपानच्या हवामान एजन्सीने स्पष्ट केलंय. पाकिस्तानच्या तुरुंगात बंदिस्त भारतीय खलाशी विनोद लक्ष्मण कोल याचा 17 मार्चला मृत्यू झाला. विनोद हे पालघरच्या डहाणू येथे राहायला होते. डहाणूतील त्यांच्या गावातील लोकांना विनोद परतेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांची 1.5 महिन्यांपूर्वी प्राणज्योत माळवली. पाकिस्तान विनोद कोल यांचा मृतदेह तब्बल 1.5 महिन्यांनी भारतात पाठवणार आहे. पाकिस्तानने भारतीय सागरी नियंत्रण रेषा ओलांडल्याने जहाजामधील विनोदला जेरबंद केलं. दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेल्या आरोपांविरोधात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केलंय. ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील अनियमिततेचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप केला होता. केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात 53 पानी उत्तर सादर केलंय. केजरीवाल यांनी सादर केलेल्या या उत्तरात ईडीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातील सर्व आरोपांवर प्रत्युत्तर देण्यात आलंय. अलेक्झांड्रा रॉड्रिग्ज यांनी वयाच्या 60व्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आयर्सचा किताब जिंकलाय. अलेक्झांड्रा ही पेशाने वकील आणि पत्रकार आहेत. तिचे या स्पर्धेतील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका पाहायला मिळतोय. भारतीय पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदके जिंकली आहेत. भारतीय महिला कंपाऊंड संघाने इटलीचा 236-225 असा पराभव केलाय. ज्योती सुरेखा वेन्नम, आदिती स्वामी आणि प्रणीत कौर या भारतीय तिघांनी 6व्या मानांकित इटलीचा मोठ्या फरकाने पराभव केला. मराठी कला विश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे यांना ओळखलं जातं. मराठीसह हिंदी कला विश्वात त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडियावर ते विविध विषयांवरील व्हिडिओ शेअर करत असतात. प्रवीण तरडे एका कार्यक्रमासाठी नुकतेच चीनमध्ये गेले होते. या संदर्भातील व्हिडिओ त्यांनी नुकताच फेसबुकवर शेअर केलाय. चीनच्या शांघाय शहरात चायना प्लास 2024 हे जगातील सर्वात मोठं प्लास्टिक उद्योगातील प्रदर्शन भरतं. याला नुकतीच प्रवीण तरडेंनी भेट दिली आहे. करण जोहर बॉलिवूडमधील सर्वात चर्चेतला निर्माता दिग्दर्शक आहे. गेल्या 30 वर्षांपासून तो इंडस्ट्रीत आहे. आतापर्यंत त्याने अनेक दर्जेदार चित्रपट बनवले. आता करण जोहरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. याच कार्यक्रमात करण जोहरचा गौरव करण्यात जाणार आहे. मनोरंजन सृष्टीतील त्याच्या योगदानासाठी त्याला गोल्ड लिजेंड देऊन सन्मान दिला जाणार आहे.